टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नेते माजी शिक्षक आमदार नागो गानार सर आपल्यासोबत आहे। सर, पहिल्या वर्गापासून हिंदी अनिवार्य केलं, त्यामुळे विरोध होतोय, शिक्षकांचा विरोध आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध होतोय। पहिल्या वर्गापासून हिंदी अनिवार्य करण्याची घोषणा महाराष्ट्र शासनाने केली। त्याला काही लोकांचा विरोध आहे। त्यांच्या विरोधाची कारणं शासनाने समजून घ्यावी आणि त्यांना जी भीती आहे ती भीती दूर करावी। परंतु एक गोष्ट सत्य आहे की पहिल्या वर्गापासून इंग्रजी अनिवार्य केलं ते आपण स्वीकारलं सगळ्यांनी। त्यावेळेस कोणालाही भीती वाटली नाही जी भीती आज वाटते आहे आणि फारसा विरोध नाही झाला। आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने हिंदी राष्ट्रभाषा जी मोठ्या प्रमाणात या देशाची संपर्क भाषा आहे ती अनिवार्य केली जाते आहे पहिल्या वर्गापासून। त्याला विरोध करणाऱ्यांनी समजून घेण्याची गरज आहे आणि त्यांना समजावून सांगण्याचं काम शासनाचं एक कर्तव्य आहे। आणि माझी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा पदाधिकारी, माजी शिक्षक आमदार आणि एक 28 वर्ष शिक्षक म्हणून काम करणारा एक नागरिक या नात्याने शासनालाही प्रार्थना आहे की शिक्षण क्षेत्रातील धोरणात्मक निर्णय प्रशासकीय स्तरावरून घेऊ नये। प्रशासन स्तरावरून जे निर्णय घ्यायचे असतील ते घेतले पाहिजे, पण धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर समाजाला त्या निर्णय घेताना सहभागी करून घेतलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, म्हणजे असे प्रसंग निर्माण होणार नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे विरोध करतात या निर्णयाला, शिक्षकांचा पण विरोध आहे। काही शिक्षकांचा आहे, माननीय राज ठाकरे साहेबांचा विरोध आहे। त्या विरोधाचं कारण त्यांच्याशी बोलून समजून घेतलं पाहिजे आणि ते कारण बरोबर आहे की नाही याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे। कारण शेवटी हा शैक्षणिक विषय आहे, संस्काराचा विषय आहे। इथे लादणं हे होऊ नये। इंग्रज शासनाने लादलंच आहे आपल्यावर आणि लादल्यामुळेच आपल्या शासनालाही ती सवय झाली आहे इंग्रज शासनाच्या प्रशासनिक पद्धतीची। आणि म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये लादणे नावाचा जो प्रकार आला त्यामुळे शिक्षणाची दुरावस्था होते आहे। विद्यार्थी सहज स्वीकारू शकेल की 6 वर्षाच्या विद्यार्थ्याला आधीच आपण इंग्रजी कंपल्सरी केलेला आहे, एक भाषा आहे, आता तिसरी भाषेचा अभ्यास करावा लागणार त्याला। इंग्रजी जेव्हा अनिवार्य केलं त्यावेळेस विद्यार्थ्याचं शिक्षण वयाच्या 6व्या वर्षी म्हणजे पहिल्या वर्गापासून सुरू होत होतं। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हे शिक्षण वयाच्या 3ऱ्या वर्षी सुरू होते आहे। 3रा, 4था, 5वा वर्ष, वयाचं 5वं वर्ष शिक्षण झाल्यानंतर किंवा शिक्षणाची प्रक्रियेत तो आल्यानंतर पहिल्या वर्गात म्हणजे वयाच्या 6व्या वर्षी आज मराठी आणि इंग्रजी अनिवार्य आहे, त्यामध्ये हिंदी अनिवार्य करण्यात आली आहे। तुम्ही स्वागत करता याचं? हा योग्य आहे, करायला हरकत नाही। कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।